शेतकरी बांधवासाठी आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट बातम्या आपण बघूया। कृषी योजना संशोधनाच्या आढाव्यासाठी उद्या बैठका, पूर्वतयारीसाठी सध्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू। धान्य भरड धान्य नोंदणीसाठी मुदतवाढ, धनंजय मुंडे यांची माहिती। नोंदणी करण्याकरता 31 डिसेंबरपर्यंत मुदत होती, ती आता वाढवलेली आहे। राज्यात कारले 1000 ते 5835 रुपये प्रति क्विंटल, अकोल्यात सरासरी 3000 रुपये, अहिल्यानगरात 1000 ते 5000 रुपये दर। विदर्भात पारा 10 अंशाखाली, राज्याच्या किमान तापमानात 3 ते 4 अंशाची घट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। जानेवारी ते मार्च महिन्यात देशात सरासरी इतका पाऊस, त्यामध्ये सरासरीपेक्षा 1 ते 3 दिवस कमी असलेला पाऊस जास्त। ग्रामसेवकांना आता बायोमेट्रिक हजेरी, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धत वापरली जात आहे। सोयाबीन खरेदी अडकली, बारदाना दरातील तफावतीत बारदानाचा तिढा कायम, शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता। तक्रारी आलेले अर्ज नव्या निकषानुसार बाद ठरवणार, लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। बीड परळीच्या रस्त्यावर वाल्मिक कराडची दहशत, अन्नाचे नाव घेताच लोकांच्या तोंडाला लागते कुलूप। काश्मीरचे नाव लवकरच कश्यप, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नामांतराचे संकेत। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या झटपट बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।